नमस्कार मित्रांनो. आज 13 ऑगस्ट रोजी मी या ठिकाणी माझ्या ऑफिसला एक प्रेस कॉन्फरन्स बोलवलं आहे. गेल्या दीड वर्षापासून मी PR कार्ड ऑफिस भूमिलेख ऑफिस बद्दल एक तक्रार आहे माझी. जे गोरगरिबांचे माझ्याकडे पत्र आलते, स्वतःहून त्यांनी आले की बाबा जे PR कार्ड ऑफिस मध्ये आपण PR कार्ड काढायला जातो, आपण सोन्यापेक्षा महाग झालेला आहे PR कार्ड ऑफिस, असं त्यांचं म्हणणं होतं. मी चौकशी केली पूर्ण, तर त्या ठिकाणी एवढं भ्रष्टाचार निघालं. मी संचिका मागवलं, त्या माध्यमातून मला कळालं की बाबा इथं भ्रष्टाचार फार होले. त्याकरता मी संबंधित इथल्या अधिकाऱ्यांना मी पत्र दिलं, पण कुठे चौकशी झाली नाही. त्यानंतर मी संभाजीनगरला पत्र दिलं, तिथेही चौकशी झाली नाही. मग मी पुण्याला जाऊन उपोषणला बसलो, तेव्हा तिकडून एक पत्र निघालं आणि इकडं ते पत्र देण्यात आलं. मग माझं उपोषण तुटलं तिथं. पण इन्क्वायरी अशी झाली की कुठं काहीच त्यांनी दाखवलेलं नाही अजूनपर्यंत मला पत्रामध्ये. फक्त एक पत्र निघालं, इथं अधिकारी आले, चौकशी मांडले, काही त्याचा जबाब काहीच नाही. इथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की तू कुठेही जा. मला स्वतः त्यांनी म्हणले आमचं कुठं काही वाकडं होत नाही, आमचं वरपर्यंत सेटिंग आहे. सेकंड, जेव्हा एखादा गरीब माणूस PR कार्ड काढण्यासाठी जातो तिथं, तर बाहेर ह्यांचे सोडलेले दलाल आहेत, एक 7-8 दलाल सोडलेले आहेत. ते मध्ये ऑफिसमध्ये एंट्रीच करू देत नाही. आणि चुकीनं कोणी मध्ये ऑफिसमध्ये गेलं, त्याची त्रुटी काढून साहेब लोक त्याला बाहेर आकडून देतात. मग ते दलाल त्याला घेतात त्याला, आणि त्यांनी डुप्लिकेट कार्ड बिड बनवून तिथं असं दाखवतात जसे ते शासकीय अधिकारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत. हे कुठंतरी बंद व्हावं, आणि जे अधिकारी आहेत तिथं गेल्या 6-6 वर्षापासून बसून आहेत, यांची चौकशी व्हावं, यांची मालमत्तेची चौकशी व्हावं. यांच्या हातावर जेवढे पण PR कार्ड झाले आजपर्यंत FIR, ते PR कार्डचं FIRचं चौकशी व्हावं. मी लास्टला इथं कुठं रिझल्ट लागलं नाही या गोष्टीचं, आणि ह्यांनी जसं सांगितलं की नाही हमारा कुछ टेढ़ा नहीं होता, यासाठी मी निर्णय घेतला मग की आता आपल्याला मुंबई गाठा लागल. मी 14 ऑगस्ट रोजी माननीय मंत्री साहेब आपले बावनकुळे साहेब यांना पत्र पाठवलेलं आहे. SP ऑफिस सगळीकडे पत्र पाठवलं मी की मी 14 ऑगस्टला मुंबई इथं उपोषणाला बसणार आहे. मला हेच बघायचं आहे की नांदेडला एवढं पैसा कमवलेत की बावनकुळे साहेबाला पण मॅनेज करतात काय. आमचं कोणी वाकडं करत नाही, असं रवी श्रीरामे यांच्या तोंडातून निघालेले शब्द आहेत ते. हा, यांचे एक शब्द आहेत पैसे मागायचे, म्हणजे 10 तारीख 10,000, 20 तारीख, म्हणजे बाहेरचे दलाल फोन लावून सांगतात साहेब बडा काम आहे, किती तारीख लिहू, ठीक आहे 20 तारीख ले म्हणजे 20,000, हा ठीक आहे 30 तारीख ले म्हणजे 30,000. यांचे असे कोडिंग तारीखद्वारे ठरलेले आहेत, म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये कुठेही यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये. हे पण रेकॉर्डिंग अगर निघाली तिथं फोन मध्ये तुम्हाला कळल यांच्या रेकॉर्डिंग मध्ये तारीखांचा काय घोळ आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपण उपोषणाला बसणार. काही पत्रव्यवहार आपल्याला मी पत्र पाठवलोय त्यांच्याकडून काही पत्र, मला SP ऑफिसला फक्त पत्र आलं मुंबईहून ना. मला SP ऑफिसला फोन आले की आपण बसणार आहात का. मला हो, किती काय, मला शेकडो कार्यकर्ते, अजून दुसरे कोणी कोण आले मला. म्हणजे लोक कळावं नाही आपण काय बोलायलो, म्हणजे ह्याचं पण मी हे काढलेलं आहे, खोज काढले की नेमकं आहे काय. 20 तारीख 3 महिने हा, नाही तो 10 तारीख कर, 5 तारीख कर, 5 तारीख पूर्ण तारीखवरच. संचिकाची मला आहे की नाही, फक्त संचिका दिली मी, त्याच्यात पूर्ण माहिती काढली. 35 मध्ये आहे की नाही गोळ आहे. त्यांनी काय बोल केले, आपल्या कलेक्टर साहेबांचं जे पत्र निघालं होतं की बाबा 2005, मला माहिती आहे काय बोलायचं सर.